जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसणार। मान्सूनची दमदार हजेरी, राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता। नमस्कार मित्रांनो, विदर्भातील नागरिकांसाठी हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। पुढील 3 दिवस विदर्भात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 9 जूनपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सध्या विदर्भात उष्णतेचा प्रचंड त्रास जाणवत असतानाच आता या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मात्र हा पाऊस मान्सूनच्या आगमनामुळे नसून स्थानिक वातावरणातील बदलांमुळे होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने आणि उष्णतेमुळे निर्माण झालेल्या स्थानिक हवामान प्रणालींमुळे ढगांची निर्मिती होत आहे। त्यामुळे नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून तापमानात किंचित घट झाली आहे। दरम्यान नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे। हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे। तसेच वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे उकाडाही वाढू शकतो, त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस मान्सूनपूर्व नसून स्थानिक वातावरणातील अस्थिरतेमुळे निर्माण झालेला आहे। त्यामुळे सर्वच भागांत एकसारखा पाऊस पडेल असे नाही। काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहू शकते। एकंदरीतच पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचे आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे। अशाच हवामानाच्या आणि राज्यातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।